भाषेचा असो, जो मुंबईत राहतो तो मुंबईत आहे, जो महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रीयन आहे. कुठल्या राजकीय पक्षांना सद्बुद्धी देण्यात यावी नेमकं काय वाटतं? आपण पाहिलं असेल ह्याच मैदानावरती येऊन कोणी प्रांतीय वाद लावले, कोणी जातीय भाषणं केली. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र मुंबई आपल्या माध्यमातून जाणतो आणि देशही जाणतो की जातीयवाद निवडणुका आल्या की मराठी आमची, मराठी माणसासाठी आम्ही हे केलं आणि मग मराठी माणसाला वडापावच्या गाडीच्या पलीकडे काही देण्याचं काम केलं नाही. छोटं उदाहरण सांगतो, BSTच्या निवडणुकीत 22,000 मतदार होते, त्यापैकी 14,000 मतदार मुंबईच्या बाहेर कोणी फेकले तर ह्या उभाटा शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी फेकले. त्यामुळे आता निवडणुका आल्या की मराठी आमची, मराठी तोडणार, मराठी फोडणार, मग मराठी माणूस आमचा, ही भाषा करणाऱ्यांना कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी सद्बुद्धी द्यावी आमची विनंती. मतदार यादीमध्ये काही नावं वाढलेली आहेत, त्याचाही आरोप जो आहे तो भाजपवर सध्या करण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे. ही नावं सोयीनुसार आपापल्या मतदारसंघामध्ये भाजपने इतर प्रांतीय जी आहेत त्यांची वाढवली असल्याचा आरोप आहे. हे जे मॉड्यूल आहे ना, हे निवडणुका हरण्याच्या पूर्वीचं मॉड्यूल आहे. त्यामुळे निवडणुका हरल्यानंतर आम्हाला काहीतरी विषय पाहिजे. मग आत्तापासूनच रडगाणं चालू करायचं, मतदार यादी वाढवली, खोटी नावं काढली, मतदार यादीमध्ये नावाची नोंद केली. तुम्हाला कोणी अडवलं होतं? मतदार यादीमध्ये घराघरे जाऊन मतदार यादीचा प्रचार करणं, लोकांची नोंदणी करणं तुम्हाला कोणी अडवलं होतं का? तुमचे कार्यकर्ते वसुली हप्त्याच्या पलीकडे जातच नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता आहे. हा लोकांमध्ये जातो, लोकांची सेवा करतो, लोकांची मतदार नोंदणी करतो, तरुणांची मतदार नोंदणी करतो. त्यामुळे हे यांचं मॉडेल आहे. हे बिहारमध्ये देखील दिसलं, ह्यांचं मॉडेल भविष्यात वेस्ट बंगालमध्ये देखील दिसेल, ह्यांचं मॉडेल भविष्यात मुंबई महापालिकेत देखील दिसेल, स्थानिक स्वराज्यामध्ये देखील दिसेल, निश्चितपणे दिसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.